नमस्कार बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावातील विविध वस्तू, वास्तू तसेच ऐतिहासिक ठिकाणं, त्याचप्रमाणे विविध प्रसिद्ध व्यक्ती किंवा आपल्या गावातील एखादी वस्तू जर प्रसिद्ध असेल त्यावरून आपल्या गावाचं नाव कसं पडलं जातं ते पाहिलं. बघा, तुमच्यासमोर एक चित्र आहे आणि तिथे एक बाजार भरलेला आहे. त्या चित्राच्या निमित्ताने आपल्याला गावातली वाहतुकीची साधने निदर्शनास आलेली आहेत. बैलगाडी, ट्रक, बस ही साधारणतः गावाच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून बाबा गावातील लोक गावी रस्त्यांचा जास्त काही विकास झालेला नसतो, त्यामुळे गावामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, बस आणि बैलगाडीची सेवा किंवा सायकल सेवा अशा तुरळकच वाहतुकीची साधनांद्वारे या गावातून त्या गावामध्ये प्रवाशांची आणि सामानांची ये-जा होत असते. बघा, पुढील चित्रामध्ये आपल्याला काही विक्रेते काही वस्तू विकताना दिसत आहेत आणि गावातली लोक त्या वस्तू घेताना दिसतात. तसं जर आपण शहरामध्ये पाहिलं तर शहरामध्ये सर्रास दररोज बाजार भरला जातो. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या या वस्तू दररोज उपलब्ध होत असतात. सध्या लॉकडाऊन आहे म्हणून बघा, आपल्याला जो काही खरेदी विक्रीचा वेळ आहे तो सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत केलेला आहे. परंतु या अगोदर आपल्याला 24 तास, बघा काही दुकानं अशी असतात अत्यावश्यक सेवेची, उदाहरणार्थ मेडिकल दुकान, काही मेडिकल दुकानं ही रात्रभर सुरू असतात, 24 तास चालू असतात. परंतु गावामध्ये असं नसतं. गावामध्ये एका ठराविक दिवशी बाजार भरला जात असतो, आठवड्यातून एकदा, म्हणजे 7 दिवसातून एकदा. आणि मग या बाजारामध्ये आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विक्रेते येतात, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील ग्राहकसुद्धा येतात आणि एकमेकांची देवाणघेवाण या वस्तुरूपाने त्यांच्यामध्ये होत असते. तसंच या आठवड्या बाजाराच्या निमित्ताने गावातील लोक किंवा इतर गावातील खेड्यापाड्यातील लोक एकमेकांना भेटतात, त्यांची ख्याली खुशाली त्यांना समजत असते. तसंच गावामध्ये कोणाचं किती उत्पन्न झालं, काय, तसंच काय प्रसिद्ध आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह या आठवडी बाजाराच्या निमित्ताने होत असतो. आठवड्यातून जो बाजार भरतो त्याला आठवडी बाजार असं म्हटलं जातं. या चित्राच्या खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. गावच्या आठवड्या बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेट द्या. पुढील प्रश्नांच्या आधारे त्याची मुलाखत घ्या. बघा, आता आपल्याला काही गावी जाता येत नाही आहे म्हणून आपण काय करायचं, आपल्या शेजारी पाजारी एखादं दुकान असेल, साधं छोटंसं दुकान असेल, त्या दुकानदाराला विचारायचं की तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करत आहात, तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात, तुम्ही वस्तू कुठून आणता, वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो. म्हणजेच काय की आपल्याला त्या दुकानदाराविषयी माहिती मिळते की त्याने ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू त्याने कुठून आणल्या, कोणकोणत्या वस्तूंची तो विक्री करतो, किती वर्ष झाले तो हा व्यवसाय करत आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे जी वस्तू तो विक्रीला आपल्या दुकानात आणतो त्यासाठी तो कोणकोणत्या साधनांचा वापर करतो. साधनांचा म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा. आता वाहतुकीची साधनं म्हणजे कोणती, बैलगाडी, बस, ट्रॅक्टर, मालगाडी, रेल्वे किंवा सायकल किंवा स्कूटर, रिक्षा, म्हणजे तो ज्या साधनांचा वापर करत असेल त्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या 4 प्रश्नांची उत्तरं लिहून मला पाठवायची आहेत. धन्यवाद.